ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो आळंदी नगरीतून पूर्ण झाला आहे आणि एकीकडे जर पाहिलं तर याला कुठेतरी नैसर्गिक आपत्तीचं सावट होतं। इंद्रायणी नदीला पाण्याचा जो आहे तो मोठा महाप्रलय आला आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांना या नगरीत येऊ नये याचं आव्हान केलं होतं आणि त्यानंतर अनेक वारकरी जे आहेत आपण जिथे आहोत त्या ठिकाणी सुरक्षित राहून या संपूर्ण वारी सोहळ्याचं जे आहे ते प्रक्षेपण थेट पाहता यावं यासाठी LS मराठी जे आहे ते कार्यरत होतं आणि आत्ता आळंदी देवस्थान ट्रस्टच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या भागात ज्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत त्या स्क्रीनवर अशा स्वरूपात LS मराठी पण केलं दिवसभर जे थेट प्रक्षेपण केलं त्याची जी झलक आहे ती ज्या वारकऱ्यांना आलं नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी दाखवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण ज्या माता माऊल्या आहेत संपूर्ण वारकरी जे आहेत ते या ठिकाणी बसून हे संपूर्ण प्रक्षेपण जे आहे ते डोळ्याने पाहताना आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी अक्षरशः जर आपण पाहिलं तर हे प्रक्षेपण त्यांना पाहता आलं नव्हतं काही कारणास्तव। आतमध्ये मर्यादित जे लोक होते नागरिक होते जे वारकरी होते ते उपस्थित होते अनेकांना हे पाहता आलं नव्हतं। मात्र आता या स्क्रीनच्या माध्यमातून जे देवस्थाननी सोय केली आहे त्या माध्यमातून LS मराठीचं प्रक्षेपण जे आहे ते संपूर्ण ते आपल्याला काय आज मंदिरामध्ये जाऊन हा सोहळा पाहता आला नाही मात्र या चॅनलनी जे दाखवलं ते तुम्हाला आता इथून तुम्ही संपूर्ण सोहळा पाहता छान वाटलं हो। आम्ही 12 वर्षापासून झालो मी करालोय 14वा वारी होय म्हणजे छान वाटले मला आनंद वाटते म्हणून मी सगळ्याला 20-25 लोकांना घेऊन सोबत येतो। काय माऊली काय वाटतंय तुम्हाला संपूर्ण वारी तुम्ही बसल्या जागी पाहिलं मिळतं? खूप छान असं वाटते आम्हाला पण आमच्या पहिल्याच वेळेस होय आमची माऊली आम्हाला घेऊन आले खूप आनंद वाटते। माऊली काय सांगाल? आम्हाला खूप आनंद वाटते आम्ही चांगलं वाटते। हा जो सोहळा आहे आतमध्ये खूप कमी लोक उपस्थित होती मात्र या संपूर्ण गर्दीत देखील हा सोहळा जो संपूर्ण आहे तो LS मराठीने कव्हर केला तुम्हाला पाहायला मिळतोय सगळा जो सोहळा आहे समोर काय वाटते काय भावना? आम्हाला आनंद वाटते माऊलीचा सोहळा पाहून आनंद वाटते आम्हाला। काय सांगाल माऊली किती वारी? आमची पहिलीच वारी होय आम्हाला लय बघावं वाटलं म्हणून माऊलीसाठी आम्ही इथं आले। इथं बसून पाहताय संपूर्ण अख्खं तुम्हाला एका जागी बसल्या बसल्या सगळं मिळतंय काय एकंदरीत भावना आहे? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे वारकरी आहेत महिला वारकरी ते समाधान व्यक्त करतायत कारण अशा पद्धतीचं आयोजन जे आहे ते ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आणि त्यातही LS मराठीने प्रक्षेपित केलेलं दिवसभर जे लाईव्ह आहे ते या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही कलाकार देखील आपल्यासोबत आहेत की जे वारीच्या माध्यमातून आपली जी कला आहे ती सादर करत असतात। मित्र काय नाव तुझं? मयूर म्हैसागर। अच्छा तू काय वारीचं पहिलं वर्ष की काय? पहिलंच वर्ष आहे। तू बासरी वाजवतो खरं तर तू चांगलं वादन या ठिकाणी करत होतं ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी पाहिलं नेमकं तुला काय काय वाजवत आहेत? आता सध्या बेसिक शिकत आहे पण बऱ्याचपैकी 1 वर्ष झाले शिकत आहे मी। काय आज माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला संपूर्ण भक्तिमय वातावरण आहे हरिनामाचं वातावरण सगळीकडे दुमदुमून गेलंय काय वाजवून दाखवू शकतो तुम्हाला? आपलं कृष्णा फ्लूट म्युझिक दाखव। अगदीच खूप सुंदर वादन केलं संपूर्ण जे वातावरण आहे ते मंत्रमुग्ध झालं। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण सोहळा जो आहे तो आळंदी नगरीमध्ये सध्या पार पडतोय। प्रस्थान सोहळा जो आहे तो संपूर्ण पार पडतोय। अनेक जे आहेत ते वारकरी या ठिकाणी कुठून आलात? मी बुलढाण्यावरून आलो वारीसाठी। वारीसाठी किती वारी आहे? माझी पहिलीच वारी आहे। काय भावना एकंदरीत हा संपूर्ण जो सोहळा आहे एकीकडे आतमध्ये मर्यादित लोकांच्या उपस्थितीत वारकऱ्यांच्या पार पडला मात्र तुम्हाला आता LS मराठीच्या माध्यमातून हा सोहळा या स्क्रीनवर पाहायला मिळतोय काय भावना? माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे। तसं तर आम्हाला अंदर मंदिरामध्ये जागा नाही मिळाली 50 लोक प्रति वारी होते पण आता इथे स्क्रीनवरती LED स्क्रीनवरती आम्हाला साक्षात दर्शन दिसत आहे तर आमचं मन खूप सर्वांचं प्रसन्न आहे। माऊली कुठून आलं? मी इथलाच आहे तनिसृष्टीमध्ये राहतो। LS तुमचं लाईव्ह चॅनल मराठी आहे त्याच्या माध्यमातून जे वारकरी होते तिथपर्यंत जात नव्हते त्यांना हेतून या तुमच्या स्क्रीनच्या माध्यमातून इथून दर्शन होतं आहे आणि हे खूप छान उपक्रम केला आहे तुम्ही आणि हे लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना तिथं न जाता इथून दर्शन घेता येते चांगला उपक्रम राबवला।
माऊली काय सांगाल आज तुम्हाला इथूनच संपूर्ण देवारीचं आहे ते दर्शन आतल्या सगळ्या याचं घडते एल एस मराठीच्या माध्यमातून. सर्वात उत्कृष्ट आहे हे स्क्रीन जे लावलं आहे शासनाने गव्हर्नमेंटने आनंदीजवळ आहे सर्वात उत्तम ही गोष्ट आहे. ज्ञानदेव म्हणे रचना पाया उभारीला देव आलया त्यांचा मी कळस तुका म्हणे आम्हा एकांताचा वास पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन नशी नाम तुझे घेईन मी वाचे बीजे कल्पना तुझे तुका म्हणे. रामकृष्ण हरी. एकंदरीत आपण पाहिलं तर संपूर्ण भक्तिमय वातावरण जे आहे ते हे पूर्ण आळंदी शहरामध्ये आपलं काल देहूमध्ये देखील असं वातावरण पाहायला मिळालं. आणि आता ही जी वारी आहे ती पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आणि रस्त्यात येणाऱ्या सगळ्याच गावांमध्ये हे अशा स्वरूपाचं वातावरण जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण वारीची झलक आहे ती तुम्हाला एल एस मराठीच्या माध्यमातून सदैव लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश सांबे, एल एस मराठी, पुणे.